यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील अजंती पारधी बेडा येथे 9 वर्षे अन्वी भोसले चिमुकलीच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. प्रखर उन्हात पाण्यासाठी गेलेल्या या बालिकेचा रस्त्यातच चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा उष्माघाताचा बळी आहे की भीषण पाणी टंचाईचा परिणाम, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. नेर तालुक्यातील अजंती पारधी बेड्यावर पाण्याची गंभीर समस्या असून सुमारे 56 कुटुंबाच्या 350 लोकसंख्या या वस्तीमध्ये 8 दिवसांआड पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे उर्वरित दिवसांमध्ये ग्रामस्थांना सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते. आणि घटनेच्या दिवशी ही चिमुकली अन्वी भोसले डोक्यावर कळशी घेऊन पाण्यासाठी गेली होती. मात्र परत येताना ती रस्त्यात बेशुद्ध पडली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावातील पाणी टंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. स्थानिकांकडून तातडीनं नियमित पाणी पुरवठा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येते आहे. माझी मुलगी अगदी ठणठणीत होती. कोणताही आजार नव्हता. ती फक्त पाणी आणायला गेली होती. आमच्या गावात पाण्याची सोय नाही, म्हणून तिला अर्धा किलोमीटर लांब जावं लागलं. काही वेळातच लोक धावत आले आणि म्हणाले मुलगी मेली. आणि हे ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली. आमची मुलगी निरोगी होती, मग अचानक असं काय घडलं? हा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजलं पाहिजे. आम्ही गरीब आहोत म्हणून आमच्या लेकरांचा जीव असंच जाणार का? पाण्यासाठी रोज एवढं अंतर पार करावं लागतं, हीच मोठी समस्या आहे. आज माझ्या घरचा एक जीव गेला, उद्या अजून किती जीव जाणार? प्रशासनाने तात्काळ चौकशी करून गावात पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मी वैद्यकीय अधिकारी म्हणून सांगत आहे की आज आम्हाला आरोग्य पथकाच्या माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी भेट दिली. इथे आवश्यक ते सर्व वैद्यकीय सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र सध्या मृत्यूचे नेमके कारण निश्चितपणे सांगता येत नाही. उष्माघाताचा संशय व्यक्त केला जातो आहे, परंतु तपासणीत त्यासंबंधी ठोस लक्षणे आढळून आलेली नाहीत. संबंधित मुलगी मागील 5 ते 15 दिवसांपासून कोणत्याही प्रकारे आजारी नव्हती. तिला ताप, सर्दी किंवा इतर कोणतीही आजाराची लक्षणे दिसून आली नव्हती. आम्ही प्राथमिक तपासणी केली असता उष्माघाताशी संबंधित ठळक लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे सध्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. आम्ही अनेक कुटुंब अजंती येथील पारधी बेड्यावर राहतो. मात्र आजही आमची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ना आम्हाला घरकुल मिळाले, ना आमच्या नावाने स्वतःची जागा, ना पिण्यासाठी स्वच्छ पाणी, ना राहण्यासाठी योग्य छत. या भागात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्यामुळे आमच्या लहान मुलांना तब्बल 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागते. अशाच परिस्थितीत माझी नात पाणी आणण्यासाठी हापशीवर गेली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. कशामुळे झाला हे अजूनही अस्पष्ट आहे. आमची प्रशासनाकडे एकच विनंती आहे, आम्हाला आमच्या नावाने जागा, घरकुल, स्वच्छ पिण्याचं पाणी द्यावे. अन्यथा आमची ग्रामपंचायत वेगळी करून आमच्या समस्या कायमस्वरूपी सोडवाव्यात. अनाडी मच्छिंद्र भोसले, राहणार अजंती गाव. माई पोरगी गेली इकडून पाण्याला गेली. तिकड काय झालं काय ठाऊकच नाही पडलं. तिकडून लोक आले, ती मुलगी वारली. मले चिकरतच आले ते. त्याच्या गेलो पयत गेल्याबरोबर जाग्यावरच वारले ते. जाग्यावर वारली. तो आता हापशीच्या इकडे ते जैंड आहे ना, पिपळगाव जैंड, तिथं वारले ते. काहीच नाही झाले. ताप नाही, थंड नाही, सर्दी नाही, ऊन नाही, काहीच नाही. 15 दिवस झाले ते. आम्ही एवढ्या झोपड्यात राहू राहिलो तरी काहीच नाही दिसलं अजूनपर्यंत. झाले ताप नाही आला, थंड नाही, सर्दी नाही तर तपासून घ्या आम्हाला. पाणी आलं म्हणजे पाणीचे नळच नाही आले म्हणून पाण्याला गेली ते. पाण्याला गेली तो अर्धा किलोमीटर दूर जावं लागते ना इथून. म्हणजे अर्धाच किलो पकडून गेलं इथून. तिकडून गेली तर तिकडच वारली. ठीक. आज प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव येथील आरोग्य पथक आज इथे आशा सेविकेमार्फत माहिती मिळाल्यानंतर इथे आम्ही व्हिजिट केली. येथील बाकी सर्वेक्षणही करण्यात आलं. पण सदर मुलीचा जो मृत्यू झालेला आहे हा अनपेक्षितपणे झालेला असल्याचं आहे समजा. पण मृत्यूचं निश्चित कारण सध्या कळू शकलेलं नाही. कारण असं की उष्माघात जर म्हटलं आपण तर तसे काही सिम्पटम तिला पालकाच्या सांगण्यावरून दिसले नाही.
आणि बाकी जे आहे जसं साथीचे रोग असेल किंवा असे काही कोणताही रोगाचा सदृश्य त्याला लक्षणं तिला दिसली नाही. मागील 8 दिवसापासून किंवा 15 दिवसांपासून ती कुठल्याही प्रकारे आजारी नव्हती आणि ताप सर्दी खोकला असं काही तिला दुसरंही काही नव्हतं. सनस्ट्रोकचे जे सिम्पटम्स आहेत ते जर आम्ही जे विचारपूस केली, प्राथमिक चौकशी केली, त्या अनुषंगाने आम्हाला तशी काही लक्षणे दिसली नाही. सनस्ट्रोकमुळे लेबल आपण तसं करू शकत नाही. मी डॉक्टर सतीश भगत.